रोडवर शेतकरी प्रभाकर नेमाडे यांची 4 एकर शेतीत पालेभाज्यांची यशस्वी शेती करण्यात आली आहे। शेतीत टमाटर, वांगी, टरबूज, गोबी इत्यादी पिकांची नेमाडेंनी लागवड केली आहे। पारंपरिक पद्धतीने शेतींमधून उत्पादन मिळत नसल्याने भाजीपाल्यांची लागवड करत नेमाडे हजारोंचं उत्पन्न घेत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर सदन शेतकरी शेतीतून चांगलं उत्पादन घेत असल्याचं उत्तम उदाहरण अमरावती जिल्ह्यातील अमरावती परतवाडा रोडवरील प्रभाकर नेमाडे यांच्या शेतात पाहायला मिळालं। त्यांनी त्यांच्या 4 एकर शेतामध्ये अनेक पालेभाज्यांची जे लागवड केलेली आहे। सध्या आपण आहोत या टमाटरच्या एरियामध्ये आणि या ठिकाणी जर बघितलं तर अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून या ठिकाणी त्यांनी टमाटरची लागवड केलेली आहे। यासोबतच त्यांनी वांगे असतील, त्यानंतर गोबी असेल, खरबूज असेल, यासोबत अशा विविध प्रकारच्या पालेभाज्या ज्या आहेत त्याची लागवड केलेली आहे आणि यातून त्यांना दररोज उत्पादन देखील मिळत आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते पालेभाज्यांची शेती करत आहेत आणि त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळतो आहे। त्यामुळे विदर्भातील विशेषतः पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी खचून न जाता आधुनिक पद्धतीने शेती करून नवनवीन शेतींमध्ये जर प्रयोग राबवलेत तर नक्की त्यांना नफा मिळेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती प्रभाकर नेमाडे यांनी व्यक्त केलेली आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।